मंडळी, आज आपण अशा एका नेत्याची गोष्ट उलगडणार आहोत ज्यांच्या नावामागे हाबाडा आणि टिकुर अशा उपाध्या जोडल्या होत्या, ज्यांचं व्यक्तिमत्व मराठवाड्याच्या मातीसारखंच रांगडं आणि रोकटोक होतं, ज्यांनी राजकारण केलं पण मातीशी असलेलं नातं कधीच तोडलं नाही. आपण बोलत आहोत बीडच्या माजी आमदार बाबूराव आडसकर यांच्याबद्दल. आडसकरांचं राजकारण कसं वेगळं होतं, त्यांची भाषणं कशी गाजायची आणि त्यांचा हाबाडा नेमका काय होता, चला जाणून घेऊ. बाबूराव आडसकर यांची ओळख फक्त आमदार म्हणून नव्हती, तर एक कुशल संघटक आणि जनमानसावर पकड असलेला नेता म्हणून होती. त्यांच्या राजकीय प्रवासातील एक अनोखा टप्पा म्हणजे 1972ची केज आणि 1978ची चौसाळा विधानसभा निवडणूक. या दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येणं हे त्यांची लोकांवरची पकड सिद्ध करतं. आडसकर हे मतदारसंघाला केवळ आपलं कार्यक्षेत्र मानत नव्हते, तर तेथील प्रत्येक माणसाला आपलं मानत. त्यांच्या कामाची पद्धत थेट होती. अधिकारी असो वा सामान्य माणूस, त्यांची अडचण ऐकून घेऊन ती सोडवण्याचा धडाका त्यांनी कायम ठेवला. बाबूराव आडसकर हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जायचे. त्यांचा हाबाडा म्हणजे त्यांच्या कामाची धडाकेबाज पद्धत. सरकारी यंत्रणेला वटणीवर आणण्यासाठी ते जे काही हाबाडे करायचे ते आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषणांमध्ये टिकुर हा शब्दप्रयोग प्रसिद्ध होता. म्हणजे कुणावरही थेट आणि कडक शब्दात टीका करणं ही आडसकरांची शैली लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. कारण त्यात कोणताही बनाव नव्हता, थेट आणि खरं बोलण्याची हिंमत होती. याचमुळे ते केवळ राजकारणी नव्हते, तर कॅरेक्टर बनले होते. आडसकरांच्या व्यक्तिमत्वातली एक अनोखी बाजू म्हणजे त्यांचा विदेश दौरा. एकदा त्यांची एका सरकारी दौऱ्यासाठी निवड झाली होती. अनेक नेत्यांसाठी ही एक सामान्य गोष्ट असते, पण आडसकरांनी या संधीचं सोनं केलं. दौऱ्यावर जाण्याआधी 6 महिने त्यांनी बीड जिल्ह्यात माझा परदेश दौरा म्हणून सत्कार स्वीकारले. हा त्यांचा उत्साह आणि त्यांच्या भोवती लोकांचं असलेलं प्रेम दर्शवतो. परदेशात जाऊनही ते तिथले अनुभव ग्रामीण भाषेत आपल्या लोकांना सांगायचे. हाच त्यांचा लोकाभिमुख स्वभाव होता, जो त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतो. बाबूराव आडसकर यांचे 2016 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची स्मृती आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. केज तालुक्यातील आडस हे त्यांचं गाव. त्यांच्या आठवणी आजही अनेकांची घरे फुलवण्याचं काम करतात. त्यांनी अनेक पदवीधरांना नोकरी मिळवून दिली आणि सर्वसामान्य माणसाच्या हाताला कामं दिली. त्यांच्या निधनाने मराठवाड्याने एक रांगडा नेता गमावला, जो पैशाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या कामाला महत्व देत होता. आडसकर साहेब यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. स्वतःच्या कामात, व्यक्तिमत्वात आणि वजनात एक हाबाडा असणाऱ्या हाबाडा फेम बाबूरावजी आडसकर साहेब यांच्या स्मृतीला शुभबोलच्या टीम मार्फत विनम्र अभिवादन. धन्यवाद.